कोटानगरमधील सर्व रहिवाशांचे गेले 11 महिने झाले घर उद्ध्वस्त होऊन याकडे आतापर्यंत महापालिकेच्या आयुक्तांचं लक्ष नसल्यामुळे हे सर्व लोक अजूनही अंधारातच आहेत। तरी यांना कुठल्या प्रकारे यांची सोय झालेली नाही व यांना कुठे पर्यायी जागा म्हणून राहण्याची सोय झालेली नाही। तसेच गेल्या महिनाभरापासून सर्व सोलापूरमधल्या नगरसेवक अध्यक्ष यांना आम्ही असं निवेदन दिलं की तुम्ही आमच्या भागाचे नगरसेवक नसून एक जनतेचे प्रतिनिधी आहात, तरी सर्वसाधारण सभेमध्ये आमचा विषय मांडावा। तरी सर्व नगरसेवकांचा चांगला मोठा प्रतिसाद मिळाला व त्यांनी सांगितले की सर्वसाधारण सभेमध्ये तुमचा विषय आम्ही मांडू। तरी तशीच त्याबाबत आम्ही अजून एक जे भूमी मालमत्ता याकडे एक माहितीचा अधिकार टाकला होता। यामध्ये सोलापूरमध्ये पर्यायी जागा राहण्यासाठी म्हणून कुठल्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं याची माहिती मिळावी म्हणून एक माहिती अधिकार टाकल्यानंतर याकडून भूमी मालमत्तेकडून आम्हाला एक अशी माहिती मिळाली की TP3/23 या ठिकाणी पुनर्वसन केले जाते कुमटा नाका या ठिकाणी, कारण पर्यायी जागा म्हणून आता सध्याला तेच एक राहिलेले आहे। तरी आम्ही ते माहितीची प्रत घेऊन सर्व नगरसेवकांना हे प्रत वैयक्तिक हातोहात देणार आहेत आणि सर्व नगरसेवकांना एक माझी कळकळीची विनंती आहे की आपण TP3/23 या ठिकाणी या सर्व रहिवाशांची राहण्याची सोय करावी आणि सर्वसाधारण सभेमध्ये हे विषय मांडावा अशी आम्ही त्यांना सर्वांना विनंती केलेली आहे आणि हे विषय त्यांनी मांडतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि पर्यायी जागा आम्हाला लवकरात लवकर मिळवून द्यावी असे नगरसेवक साहेबांना आम्ही एक विनंती करतो व त्यांचे हात जोडून त्यांना एक विनंती आहे की सर्वसाधारण सभेमध्ये आमचा विषय मांडावा, आम्हाला पर्यायी जागा त्वरित लवकर राहण्याची सोय करण्यात यावी। कारण 10 महिने झाला आम्ही रोडवरच आहेत, अजून आमचा प्रपंच आम्ही रोडवर चालवतो आहेत। याचा सर्व विचार करून एक नगरसेवक महोदयांनी एक विनंती ही आमची मनावर घेऊन त्वरित राहण्याची सोय करावी आणि TP3/23 या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं कुमटा नाका या ठिकाणी, तर या ठिकाणी आम्हाला त्वरित राहण्याची सोय करण्यासाठी मागणी करावी, सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून घ्यावा आणि आयुक्तांकडून लवकरात लवकर सही करून घ्यावी ही आपणा सर्वांना नगरसेवकांना विनंती आहे।